शिंदे साहेबांनी संजू बाबांना राज्य पातळीवर जबाबदारी देण्याचं त्यांचं प्लॅनिंग आहे आणि ते जर आपल्याला ते स्वप्न जर घडवायचं असेल तर आपल्याला शिंदे साहेबांचे हात बळकट करणं, त्यांचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणणं ही काळाची गरज आहे. विश्वजित राजे आता जे बोलले ते बोललेच, त्यांच्या शैलीत बोलतात, मी माझ्या शैलीत बोलतो. माझ्याबद्दल बरीच टीका झाली, बरेच मला पप्पू बिप्पू असं काय 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 पाणीदार बोलले. पाणीदार अर्थात म्हणजे त्यांची ती सोशल मीडिया टीम. पाणीदारांमध्ये एवढं डेअरिंग नाही स्टेजवर मला पप्पू म्हणायचं. माझी जरा परत मी ओळख करून देतो. माझं नाव अनिकेत नाईक निंबाळकर. मी गेले 15-16 वर्ष वकिली क्षेत्रात काम करत होतो. मी सुप्रीम कोर्ट, हायकोर्ट, डिस्ट्रिक्ट कोर्ट, अगदी मॅजिस्ट्रेट कोर्ट, कॉर्पोरेट आणि कमर्शियल आर्बिट्रेशन्समध्ये भाग घेतलेला आहे. मी 8 ते 10 हजार कोटींची नावे जिंकलोय. मला पप्पू म्हणणं म्हणजे खरा पप्पू ह्या भागात कोण आहे ते तुम्हीच सांगा. चुकीच्या प्रकारे फलटणमध्ये प्रचार झाला, निवडणूक घेतली त्या लोकांनी. पैशाचा नको ते वापर झाला. मला आता कोणीतरी सांगितलं 500 मतं त्यांनी 15,000 रुपयांनी विकत घेतली. पण तुम्ही जर एवढं काम केलंय, जसं तुम्ही सारखं म्हणत राहता, तुमच्या सोशल मीडिया आणि भाषणांमध्ये घुसत राहता, मग पैसे देऊन तुम्हाला निवडणूक खरेदी करायची काय जरूरत होती? फलटणमध्ये शहरामध्ये जेव्हा मी फिरत होतो मला हे जाणवलं, प्रचंड दहशतीचं वातावरण ते तयार करायला बघत होते. अर्थात आपण शिवसेनेत आहोत, त्याच्यामुळे दहशतीच्या वातावरणाला आपण काय घाबरायची आता जरूरत नाहीये.